का पिवळा झालाय अजून लालच आहे जरा आज रात्री विचार करून उद्या तुला सांगतो. हे तिथले जिल्हाध्यक्ष त्यांचं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढावं. दादा तुम्ही आणि साहेब एकत्र येणार आहात का? दादा तुम्ही आणि साहेब आगामी महापालिका इलेक्शनच्या दृष्टीने एकत्र येणार आहात का? कारण की सातत्याने सारखी चर्चा होती त्यावर. त्याच्यामध्ये आम्ही जरा धीर धर. त्यांचे आपल्याकडे येणार आहेत. जरा धीर धर. पुढची पाऊल का दादा? रोज आपल्याला बातम्या द्यायच्या. आडनाव माझा काही आहे. कुणी जर केली तर दुसराही गप्प बसत नाही असं म्हटलं जातं. महाविकास आघाडीत एकत्र काम करत होतो 15 वर्ष काँग्रेसच्या बरोबर. त्यावेळेस आम्ही हा सगळा अधिकार त्या जिल्ह्यांना द्यायचो. आता पण तो अधिकार आम्ही त्या जिल्ह्यांना दिला आणि त्या प्रकारे त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील कुठं कशा पद्धतीने युत्या झाल्या हे पत्रकार मित्रांनो आपण पण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, जनतेने पण पाहिलेलं आहे आणि त्याच्यातून निकाल पण आता लागलेले आहे. त्याच्या उद्याच्याला प्रत्येक पक्ष आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असलो तरी भाजपला त्यांच्या कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त संधी द्यायची, शिवसेनेला त्यांच्या कार्यकर्त्यांना एकनाथराव शिंदे साहेबांना संधी द्यायची, मला माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संधी द्यायची. शेवटी आम्ही सगळेजण या सगळ्यांच्या मदतीमुळं 288 मतदारसंघात लढलो आणि त्याच्यातले जवळपास 238 मतदारसंघामध्ये आमच्या ह्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांनी तिन्ही पक्षाच्या आम्हाला निवडून आणण्याचं काम केलं. पण त्या कार्यकर्त्याला पण संधी मिळाली पाहिजे. त्याच्यामुळं नगरपालिकेमध्ये देखील तशा प्रकारचा प्रयत्न झाला. अनेक ठिकाणी आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये देखील लढलो आणि महानगरपालिका देखील 29 आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्या विचारात महापौर व्हावा आणि तशा प्रकारचे प्रयत्न सर्वांचे. तिथली राजकीय परिस्थिती कशी उद्भवते त्या पद्धतीनं तिथले निर्णय हे तिथले जिल्हाध्यक्ष घेतील. त्यांचं म्हणणं आहे की दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढावं. तिथे म्हणजे की अजित पवार जो निर्णय घेतील तो मान्य असून पण तुमचं काय त्यांना मार्गदर्शन राहणार आहे? तुमच्या सांगितलं ना त्यांनी तिथल्या जिल्हाध्यक्षांना शहर अध्यक्षांना भेटावं आणि त्याच्यातनं काही समन्वय साधता आला तर पाहावा. पण तुम्ही सकारात्मक आहात. तुम्ही सकारात्मक आहात. दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढावं असं तुम्हालाही वाटतं? चिन्ह वाद्य का साधं गणित आहे पत्रकार मित्रांनो. मताची विभागणी झाल्यानंतर निवडून येलेल्या उमेदवाराला अडचण येते. तीच मताची विभागणी होऊन नाही दिली तर त्यांना निवडून यायला सोपं जातं. बरोबर. तर तिथले शहर अध्यक्ष जिल्हाध्यक्ष निर्णय घेतील. पण दादा पुण्यामध्ये हे होईल का? पुण्यामध्ये दादा पुण्यामध्ये होईल का? पुण्यात काय अपेक्षित आहे दादा? गटाचे जे अध्यक्ष आहेत म्हणजे सातत्याने विरोध करताना दिसत आहेत, नको म्हणून अजितदादांसोबत नुकसान होईल. प्रशांत तुमच्यावर जास्त प्रेम आहे. प्रशांत जगताप. प्रत्येकाला स्वतःच मत मांडण्याचा अधिकार असतो तसं ते मांडताय. पण पदाधिकारी घेण्याचा ठरलं नाही. तुम्ही जसं आता म्हटलं तुला माहिती काल ज्या पद्धतीने भाजपने अनेक पदाधिकारी पुण्यात काय तुम्ही नाराज आहे? त्याच्यात नाराज बिराज होऊन चालत दादा सुरुवात कुणी जर केली तर दुसराही गप्प बसत नाही असं म्हटलं जातं. दादा तुम्ही म्हणताय मैत्रीपूर्वक लढत आहे. दादा इशारा देताय दादा. दादा हा इशारा आहे भाजप. दादा तुम्ही म्हणताय मैत्रीपूर्वक लढत आहे, मात्र भाजप तुमचे अनेक नगरसेवक इन्कमिंग त्यांच्याकडे जोरात आहे. म्हणजे अर्थात ते कारण की कसं तुम्ही कारण की वडगाव मैत्रीपूर्वक म्हणतात 1-3 पण आहेत तसं. जरा धीर धर. त्यांचे आपल्याकडे येणार आहेत. जरा धीर धर. पुढची पाऊल का दादा? रोज आपल्याला बातम्या द्यायच्या. दादा आडनाव माझा काही आहे. 24 तास चॅनल चालले पाहिजे ना बाबा. काय करू काय आम्ही बसून ठरू ना बाबा. हे विचार दादा दोन्ही राष्ट्रवादी कधीपर्यंत एकत्र येतील? सांगा ना आम्हाला. तुमच्या बोलण्यातून संकेत दिसत आहेत की तुम्ही सरळ म्हणताय की मताची विभागणी व्हायची नसेल तर समविचारी पक्षांनी एकत्रित यायला हवं. याचा अर्थ दादांचा ग्रीन सिग्नल आहे का? महाविकास आघाडी ग्रीन आहे का पिवळा झालाय अजून लालच आहे जरा आज रात्री विचार करून उद्या तुला सांगतो. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये. मंडळी, अजित पवार आणि शरद पवार हे एकत्र आलेत किंवा
एकत्र येतील का असा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला पडू लागलाय. निमित्त आहे महानगरपालिका निवडणुकांचं. शरद पवार यांना सोडून अजित पवार हे महायुतीमध्ये दाखल झाले. महायुतीमध्ये गेल्यानंतर त्यांनी आपलं स्थान हे मजबूत केलं आणि त्याच्या उलट शरद पवारांची जी राष्ट्रवादी आहे ती हळूहळू कमकुवत होत गेली. लोकसभा निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीने चांगलं यश मिळवलं, परंतु विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांची पुन्हा पिछेहाट झाली. मध्यंतरी नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या. आता महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत. मंडळी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. आता विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकांमध्ये मोठमोठी समीकरणं असतात, गणितं असतात, गेम सेट केले जातात. पण त्याहूनही अधिक मोठ्या आणि अधिक महत्त्वाच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या असतात. मग त्यामध्ये नगरपंचायता, महानगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, एवढा सरपंच पदाच्या निवडणुका देखील या कार्यकर्त्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या असतात. अशा वेळेस समीकरणं ही प्रचंड मोठ्या प्रमाणात बदललेली दिसतात. काही ठिकाणी ही युत्या, आघाड्या या होतात, तर काही ठिकाणी परस्परांचे युती आघाडीमधले शत्रू असलेले पक्ष हे एक सोबत येऊन निवडणुका लढवतात. मग ज्यामध्ये आपल्याला आत्ताची अतिशय महत्वाची जी युती आहे किंवा गठबंधन आहे ते ठाकरे बंधूंचं उल्लेखात घ्यावं लागेल. मुंबई तसेच महाराष्ट्रात महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या ठाकरे बंधूंनी ही युती केल्याचं आढळून येत आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरेंचा वर्चस्व आहे हे वारंवार बघायला मिळतं आणि तोच वर्चस्व आता पुन्हा एकदा सिद्ध करण्याची वेळ ठाकरेंवरती आलेली आहे आणि तशीच वेळ ही पवारांवर देखील आहे. दोनही पवार हे सध्या जरी वेगळे असले तरी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये ते एकत्र येतील का किंवा एकत्र आलेत का हे देखील सांगणं अतिशय महत्वाचं आहे. मुद्दा आहे पुण्याचा. पुण्यामधनं अजित पवारांची ताकद किती मोठी आहे हे सगळ्यांना माहिती आहे. पिंपरी चिंचवड तसेच पुणे महानगरपालिकेमध्ये अजित पवारांची ताकद ही अधोरेखित झालेली आहे. आता काही ठिकाणी अजित पवारांची ताकद आहे तर काही ठिकाणी शरद पवार देखील ताकदवान आहे. शरद पवार हे तेवढ्याच ताकदीचे नेते आहेत. एव्हा अजित पवारांपेक्षा ते श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत. मग अशा वेळेस राष्ट्रवादी जी पूर्वी एक संघ होती, अजित पवार शरद पवारांच्या नेतृत्वात काम करत होते, त्यावेळेस पुणे, बारामती या विभागांमध्ये, या भागांमध्ये राष्ट्रवादीचं महत्वाचं काम हे अजित पवारांनी केलेलं होतं आणि त्यांची जी बांधणी होती ती बांधणी त्यांनी अधिक मजबूत केलेली होती. एव्हा शरद पवारांनी अजित पवारांना पुण्याच्या स्थानिक राजकारणामध्ये पक्ष बांधणीचं काम सोपवलेलं होतं. ते इतक्या मजबूत पद्धतीनं गेली 15-20 वर्ष अजित पवारांनी केलेलं होतं की आता जसं तुम्हाला आम्ही सुरुवातीला सांगितलं की ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. त्या कार्यकर्त्यांना मात्र प्रचंड मोठी अस्वस्थता निर्माण झालेली आहे. कारण जे कार्यकर्ते अजित पवारांच्या तालमीत तयार झाले पण नेतृत्व त्यांनी शरद पवारांचं स्वीकारलेलं होतं, असे कार्यकर्ते आणि त्यांची ही निवडणूक आता त्यांच्यासमोर मोठा पेच प्रसंग हा निर्माण झालेला आहे. त्यामुळे पुण्यामध्ये भाजपशी युती न करता शरद पवारांच्या सोबत राहून अजित पवार जागा लढवतील का यासाठीचीच आत्ताची ही पत्रकार परिषद होती. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार बांधवांनी जे प्रश्न अजित पवारांना विचारले त्या प्रश्नांवरती अगदी मिश्किल पद्धतीने अजित पवारांनी उत्तरं दिली. ती उत्तरं आपण ऐकली आणि त्यामधनं त्याच त्यांच्या स्वभावाचं दर्शन पुन्हा एकदा झालं.
छानसे टोमणे देखील त्यांनी यावेळेस मारले. पत्रकारांवर आपल्याला बातम्या द्यायच्या आहेत असं देखील ते म्हणाले आणि रात्री विचार करून सांगतो हे देखील ते म्हणाले. तर अशी ही गंमत या ठिकाणी आज अनुभवायला मिळाली. मंडळी, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? शरद पवार आणि अजित पवार हे पुणे किंवा इतर ठिकाणी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये एकत्र येतील का? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. बघत राहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.